आता आम्ही चाललो ॲलापुरावरनं कोचीला आणि कोचीला जाताना आम्ही 2-3 स्पॉट्स आहेत आम्ही ते करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपली फ्लाईट आहे. मग आपण रिटर्न टू बॉम्बे. भाई मग झालं आपलं फिरणं, पैसे खतम, सगळं खतम, फक्त मेमरीज घेऊन सोबत जाणार आहे आणि चांगले मेमरीज घेऊन जाणार आहे. आणि आता इथून मला वाटतं ॲलिपुरावरनं 2 आवर्सची राईड आहे कोचीसाठी. ऑलमोस्ट नाही 1 आवर 60 किलोमीटर्स आहेत. 1 आवर आहे, 1 आवर किंवा 1.5 आवर आहे. मग पहिलं जाऊ आपण काहीतरी खाऊया आणि मग कोचीमध्ये फिरूया. ओके, सो आम्ही आता कोचीला पोचलेलो आहे आणि ॲलिपुरावरनं आम्हाला जाणवलंसुद्धा नाही की आम्ही कोचीला कधी पोचलो. एवढं लवकर येऊन लागलो कोचीला. आता पहिला आमचा प्लॅन आहे की आम्ही काहीतरी लंच करून घेतो, हेवी लंच, कारण की नंतर आम्हाला वेळ नाही भेटणार आहे. सो आणि 2 दिवसापासून म्हणजे काल तर आमचं हाऊसबोटवरती एवढं जेवण चांगलं नव्हतं. सो भूक लागून गेलेली, सकाळी ब्रेकफास्टही केलेला नाही आहे. सो आता पहिला लंच करू, त्याच्यानंतर मग बघूया काय काय आहे फिरायसारखं. तसं जेवढे पॉईंट्स आपण करूया, मग ते जेवढे होतील तेवढे करू. कारण की परत नंतर कोचीवरनं एअरपोर्ट आहे जवळजवळ 1.5 आवर्सची जर्नी आहे. मग परत तिथे पण जायचं आहे. कोचीला वेगळे घर आहेत. हां, कोचीला हाऊसेस थोडेसे वेगळे डिफरंट आहेत, कलरफुल आहेत थोडेसे. कलरफुल पण, आणि तिकडे जसे कौलारवार थोडेसे नाही तिकडे. हां, आम्ही जेवायला येतो ना, प्राजक्ताला जे आवडतं आम्ही ते मागवतो, पण नंतर जेव्हा प्राजक्ताला आवडत नाही ना तर मलाच खावं लागतं. आता हे तिने मागवलेलं होतं काय कोत्तू पराठा, व्हेज कोत्तू परोठा. हे बघा, आईस्क्रीम आता घेतली, बोलते आईस्क्रीम पण नाही आवडला, तर भाई मी हे खाऊ का आईस्क्रीम खाऊ? बापरे बाप, असंच होऊन जातं. अरे थांब, आता मी काय करू? झालंय जेवण, आता चांगलं होतं जेवण. आता निघालो आहे आर्यास पार्कमध्ये जेवायला आलेलो. आता निघतोय आम्ही. आम्ही आता आलो आहे सेंट फ्रान्सिस चर्चला. डक नाही आहे, ते बगळा आहे, बगळा. सो हे सेंट फ्रान्सिस चर्च आहे कोचीमध्ये, एक टुरिस्ट स्पॉट आहे. बघूया काय तिथे. चर्च तर खूप चांगला दिसतोय. सेंट फ्रान्सिस चर्च. ओ माय गॉड, हा याने बघितलं, ओळखलं वाटतं. आपण लांबून आलो म्हणून भुकायला लागला. हो, सेंट फ्रान्सिस चर्च. हो, जुना आहे वाटतं खूप चर्च. हां, हे बघ इकडे लिहिलं आहे सेंट फ्रान्सिस चर्च. भाई वाचा तुम्ही, स्क्रीनशॉट काढून घ्या. भाई काय मस्त चर्च आहे, सेंट फ्रान्सिस चर्च. हा बघा ही चर्च. आतमध्ये वास्को ड गामाची म्हणजे टॉम पण आहे. आणि तिकडे ना म्हणजे त्या लोकांनी म्हणजे वास्को डी गामा हा 1502ला आलेला होता. 15th सेंचुरीला आलेला, आणि तो 1524ला त्याची डेथ झालेली होती. तर त्याच्यानंतर मग त्यांची काही वर्ष टॉम इकडेच होती. नंतर ती त्यांच्या देशामध्ये परत पाठवलेली, पण ते अजून पण तिकडे ती अशी सिक्युअर करून ठेवलेली आहे प्लेस त्या लोकांनी तिकडे. चांगलं चर्च आहे. म्हणजे 15th सेंचुरीचं जे पण होतं त्यांनी त्यावेळेस बनवलेलं, म्हणजे 16th सेंचुरीचं चर्च. तर ते सर्व मेंटेन अजून तसंच केलं. म्हणजे ते त्यांचे डेस्क आहे बसायचे, ते परत त्यांचे डोअर, जे पण काही इंटेरियर आहे ते सर्व तसंच आहे अजून पण. आणि इकडे बाजूला शॉपिंग सेंटर वगैरे आहेत. काही घ्यायचं असेल शॉपिंगमध्ये, छोटे छोटे आपले आहेत, काही घ्यायचं असेल तर. इकडे छोटंसं गार्डन आहे, गार्डन सारखं. आणि इकडे शॉपिंगचं आहे थोडंसं बाहेर. आता कुठे जायचं आपल्याला आता बाईक पार्किंग, आपली कार पार्क केली आहे ना, तिकडे जायचं आहे. काय बघा, फ्रीज मॅग्नेट्स घेऊन जायचे का केरलाचं आठवण म्हणून. हे काय आहे? आम्ही आता फ्रीज मॅग्नेट घेतलं आहे
आणि आता इकडे चाललो, इकडे पुढे चायनीज फिश नेटिंगचं आहे ते बघू ते कसं आहे. पण यार हा रस्ता खूप चांगला आहे. गरमी आहे पण गरम होत नाही आहे. गरमी आहे पण गरमी होत नाही आहे. एकदम भारी आहे. हो इकडे बीच आहे तो बघ छेटाची. हां इकडे चायनीज फिशिंग नेट आहे, बघू आपण ते पण काय बघा. हे बघ हे बघ हे बघ चायनीज नेट फिशिंग. ते बघा ते खाली झाले चाललेत बघ. हे चायनीज नेट फिश आहेत, फिशिंग नेट आहेत भाई. इथून आता जायला आतमध्ये एंट्री नाही आहे, तिकडे असेल बघू. चायनीज फिशिंग नेट पण प्रॉपर बघूया आता. ते लोकांनी टाकले आतमध्ये, काय नाही तेच मच्छी पकडायचंच आहे सगळं. हे बघा ह्याला बोलतात चायनीज फिशिंग नेट. सो बेसिकली काय असेल माझ्या अंदाजे, आता मी बरोबर आहे की नाही तुम्ही मला सांगा, ते जे आडवे जे लावलेले आहेत त्यांना मला वाटतं नेट्स लावतात आणि ते खाली टाकतात. आणि खाली टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मच्छी येत असेल तर ते परत वरती घेऊन घेत असेल आणि मग मच्छी पकडत असतील असं मला वाटतं आहे. पण व्ह्यू यार इकडचा खूप भारी आहे, खूप भारी आहे. 1 2 3 कितीतरी चायनीज नेट फिशिंग आहेत. हो भाई तिकडे समोर पण एक बीच आहे आणि इकडे पाणी अंगावर येईल परत. आता नाही कपडे बदलायचे भाई. बघा भाई कसं येतंय बघा, पाण्याची लाटा बघा काय भारी येत आहेत भाई. येईल बघा पाणी फुल एकदम. हा मजा येते ना प्राजक्ता. कसा वाटला तुला? खूप छान आहे. ओके. जुने बॉयलर्स आहेत, खूप जुने बॉयलर्स आहेत. त्या लोकांनी जपून ठेवलेत आणि त्याला एक हेरिटेज बनवून ठेवलेलं आहे. बॉयलर्स आहेत ते. त्या लोक 1956चे बॉयलर आहेत. त्या लोकांनी ना आवरून ठेवलेत आणि असे पण ना एक मेमरी म्हणून एक बीचच्या बाजूला लावून ठेवलं. किती भारी आहे. बॉयलर म्हणजे काय असतं? स्टीम जनरेट करतं त्याच्यामध्ये. स्टीम स्टीम ते आता इंजिन्स वगैरेसाठी यूज होत असेल. आता एवढा चांगला प्लेसला आता बाय बोलणार रे. अजिबात इच्छा करत नाही आम्हाला केरला सोडून जायची. काय प्राजक्ता? अजिबात इच्छा नाही आहे केरला सोडून जायची. खूप चांगलं वाटतंय भाई. आलो आहे आम्ही आता डच पॅलेसला. प्राजक्ता तिकडे उभी आहे. हाफ डे म्हणजे कोची एक अर्ध्या दिवसामध्ये होऊन जातं यार. एक पूर्ण दिवसाची गरज नाही आहे आम्हाला. बरं आहे की आम्ही हाफ डे कोची साईट सीइंग घेतलं. जे आहे बघायसारखं पण 10 to 15 मिनिट्स इज इनफ फॉर पर पॅलेस टू विजिट. काय प्राजक्ता? चायनीज हे डच पॅलेस. डच पॅलेस हे बघ इकडे बघ. हे बघ ती भाई कोणाला सांगत नाही, डायरेक्ट निघून जाते पुढे. ती एक दिवशी अशीच हरवला जाणार आहे. ती बघा मला सांगितलं पण नाही काय नाही, गेली डायरेक्ट सरळ निघून. ती इथे मी वाचतोय ते. हे बघा हे पण काहीतरी आहे, रामायणा लिहिलेलं आहे. मटनचरी पॅलेस कोची डिस्ट्रिक्ट एर्नाकुलम तेच लिहिलेलं आहे जे तिकडे. ए मॅडम जरा बोलवत जा, डायरेक्ट नको निघून जायचं. बट नो फोटोग्राफी इज अलाउड. हे बघ तिथे लिहिलं आहे नॉट टू एंटर द टेम्पल वेअरिंग शर्ट्स लुंगीज अँड फुटवेअर्स. पण जाणार कुठून आहे? बंद आहे. कुठे लिहिलं आहे? ओनली हिंदूज आर अलाउड इनसाइड द टेम्पल. भाई मंदिर बघा काय भारी दिसतंय. 3 मंदिर आहेत. भागवती माँ, परत मग अजून कोण कोण आहे? शंकरजी आणि विष्णूजी. आणि पुढे तिकडे वाटतं परत बीचच आहे मला वाटतं. हो बीच आहे.
भाई कोची भारी आहे फिरायला. आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती म्हणून मी काढली नाही. पण सो तो जो तुम्ही बघितला डच पॅलेस तो 1555मध्ये त्या लोकांनी बांधलेला होता, म्हणजे पोर्चुगीज लोकांनी बांधलेला होता. इकडचे जेव्हा जे स्थानिक राजा होते त्यांना त्यांनी गिफ्ट केलेलं होतं आणि गिफ्ट केल्यानंतर काही वर्षानंतर डच लोकांनी त्याला रिबिल्ड केलं थोडंसं. हे असं काहीतरी स्टोरी आहे, रिबिल्ड केलं. सो त्याच्यामुळे त्या पॅलेसचं नाव आहे डच पॅलेस. आणि त्या पॅलेसमध्ये तुम्ही खूप असे त्या टायमाचे जे राजा रॉयल फॅमिलीचे जे वस्तू होते ते सगळे ठेवलेले होते. जे वॉर्समध्ये त्या लोकांनी स्वॉर्ड्स वगैरे वापरलेले ते सगळे त्या लोकांनी, म्हणजे तलवारी वगैरे ते सगळे ठेवलेले होते ते. आता भाई आता झालं कोचीमध्ये फिरून. आता आपण जाऊया, आपला एअरपोर्टला निघालेलो आहे आणि एअरपोर्टला जाऊन आपलं आता मस्तपैकी जरा काहीतरी बघू, खायला असेल तर प्यायला असेल तर थंड काहीतरी पिऊया. खूप घसा कोरडा पडला ते जेवणाने. आणि मग वेट करूया आपल्या फ्लाईटची, बोर्डिंग करून घेऊया आणि मग कल्टी मारूया. हां, त्याच्या आधी आपण थोडेसे केरळचे चिप्स वगैरे ते घेऊन घेऊया आणि मग ऑन द वे निघून जाऊया. बाय बाय कोची, वी विल मिस यू. है ना प्राजक्ता? वी विल मिस यू केरला. या बाय बाय. चेटाजीला मी भेटवतो तुम्हाला, आमच्या ट्रिपचे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. त्यांच्यामुळे आम्हाला खूप चांगल्या ठिकाणी खायला भेटलं. त्यांच्यामुळे आम्हाला लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि इकडे पण ते घेऊन आले. चेटाजी, सो हे चेटाजी आहेत. आय एम जस्ट टेकिंग यू इन द व्लॉग. सो इज इट फाईन ना? सो ह्यांच्यामुळे आम्हाला सगळं म्हणजे प्रॉपर आम्हाला इकडे सगळं राहता आलं, केरला चांगलं फिरता आलं. चलो चेटाजी, बाय बाय. आय हॅव रिटन अ रिव्ह्यू फॉर यू. ओके चलो बाय बाय. हार्ड गुड बाय. चलो भाई, असं बाय बाय. कसं तरीच वाटतंय ना आता रिटर्न जायला. आता मन नाही करत आहे जायचं यार, अजिबात मन नाही करत आहे. सो आता आम्ही निघालो आहे. सगळ्यात एकदम वाईट म्हणजे बोलायचं ना आत्ताचा वेळ आहे, कारण की आता ट्रिप संपलेली आहे ऑफिशियली. आम्ही बसलो आता कोची इंटरनॅशनल एअरपोर्टला, कोची एअरपोर्टला बसलेलो आहे बेसिकली. आणि आमची फ्लाईट आहे आता थोड्या वेळात 7 वाजता बोर्डिंग आहे. आम्ही निघणार परत ठाण्याला, मुंबईला जाणार, मग तिथून ठाण्याला घरी जाणार आणि उद्या परत कामाला जायचं आहे. मी इकडून जायचं मनच करत नाही पहिली गोष्ट. आणि आता अशी वेळ आली की जावं लागते. खूप मजा आली, केरळची ट्रिप खूप चांगली होती आणि मी रेकमेंड करेल एकदा तरी येऊन बघा केरळला. व्हेरी नाईस. ॲक्च्युली असा सीन झाला ना की आम्हाला जेव्हा आम्ही दिवसाला निघायचो ना बाहेर, तेव्हा आम्ही निघायचो तेव्हा आम्हाला असं वाटायचं यार कशाला निघतो आहे बाहेर, काय आहे काय नाही आहे, काहीच नाही आहे. पण ॲट दी एंड ऑफ दी डे असं वाटायचं की यार खूप चांगला एक्सपिरियन्स होता. असं काय म्हणजे खूप म्हणजे लगेच चांगलं काय ना काहीतरी होत गेलं आणि दिवस खूप एक्साइटिंग होत गेलेला आमचा. आणि कधी निघून जायचं काय कळायचंच नाही. मोबाईल तर आम्ही ॲक्च्युली विसरूनच गेलेलो की मोबाईल आमच्यासोबत आहे म्हणून. केरळला एवढी ब्युटी तर काय किती कॅप्चर करणार, काय कॅप्चर करणार एवढी ब्युटी. आता काय नाही, आता जाताना मी व्लॉगिंग वगैरे मी आता नाही कॅमेरा चालू करणार आहे. सो हाच एंड आहे या सिरीजचा. नेक्स्ट व्हिडिओ कसा येईल काय माहीत नाही, काहीतरी करू, प्लॅन करू. सो टाटा, बाय बाय, सी यू.